बीड नगर परिषदेमध्ये काल उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत 5 सदस्य देखील नेमवण्यात आलेले होते। ह्यामध्ये 2 स्वीकृत सदस्य जे आहेत ते अजित पवार गटाचे, तर 2 भाजपचे, तर 1 तुतारीचा असं नेमणं अपेक्षित असताना या ठिकाणी मात्र 3 अजित पवार गटाकडे आहेत, 1 तुतारीकडे आहे, तर 1 भाजपकडे आहे, असं एकूण 5 स्वीकृत सदस्य नेमवण्यात आले। ह्याचबरोबर अजित पवार गटाचे नगरसेवक असलेले विनोद मुळूक जे आहेत ते त्यांची उपनगर अध्यक्षपदी बिनविरोध निवड देखील करण्यात आलेली आहे। याचबरोबर काल नगर अध्यक्ष जे आहेत अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे यांच्या उपस्थितीमध्ये काल सर्व नगरसेवकांची पहिली बैठक पार पडली। परंतु बैठक पार पडल्याच्या नंतर नगरसेवक प्रेमलता पारवे यांच्या विरोधामध्ये डॉक्टर सारिका क्षीरसागर जे आहेत ते चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालेले आहे। कारण त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो चुकीचा असल्याचा आरोप डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेला आहे। कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर काल स्वीकृत सदस्याची नेमणूक करण्यात येत होती। यामध्ये भाजप जो आहे 2 क्रमांकावर असलेला पक्ष होता, 1 क्रमांकावर राष्ट्रवादी, तर 3 क्रमांकावर तुतारी अशी विजय झालेले नगरसेवक आहेत। परंतु नगरसेवकांची संख्या पाहता भाजपचे 2 नगरसेवक जे आहेत ते स्वीकृत सदस्य म्हणून निवडून येणं अपेक्षित असताना मात्र या ठिकाणी नगर अध्यक्ष जे असलेल्या प्रेमलता पारवे यांनी आपला निर्णय बदलून त्या ठिकाणी अजित पवार गटाचे 3 स्वीकृत सदस्य जे आहेत ते नेमलेले आहेत। त्यामुळे डॉक्टर सारिका क्षीरसागर जे आहेत ते चांगल्याच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। नेमकं डॉक्टर सारिका क्षीरसागर प्रेमलता पारवे यांच्या विरोधामध्ये का आक्रमक झालेले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। गैरवापर केला जातो असं वाटतं? अहो, तुम्ही त्या मॅडमला, नगराध्यक्ष मॅडमला काही एक्सप्लेनेशन देता येत नाही, काही स्पष्टीकरण देता येत नाही की मी कसा निर्णय घेतलाय, कशासाठी घेतलाय। जेव्हा ते सगळे ठरवून येतात, ठरवून येऊन त्यांना काय बोलायचं तेवढं सांगितलं जातं, 2 शब्द ते तेवढंच बोलतात, त्यांना पुढचं काही माहिती नाही। मात्र ते आरोगंटली आम्हाला उत्तर देतात, त्या म्हणतात मीच सगळ्यांची बॉस। असं नसतं, तुम्ही जनतेचे सेवक आहात, आम्ही नगरसेवक आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि आम्ही न्याय भूमिकेत आहोत। आणि त्यांनी जेव्हा नगराध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या सगळ्या नगराच्या आहेत, कुठल्या एका पक्षाने एका गटाच्या नाहीत।